हॅलो स्टुडंट, PLPC फिजिक्स बाय गाडे सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एस्केप व्हेलॉसिटी. काय आहे एस्केप व्हेलॉसिटी? तर बघा, समजा ही अर्थ आहे आणि अर्थच्या सरफेसवरून एक ही बॉडी आहे. या बॉडीला आपल्याला काय करायचं आहे? एस्केप करायचं आहे. म्हणजेच ही इथपर्यंत ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. एस्केप करायचं म्हणजे या बॉडीला फेकायचं. कुठं फेकायचं? तर ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. म्हणजे इथून तुम्हाला अशा प्रकारे फेकावं लागेल जेणेकरून ही बॉडी या फील्डच्या कुठं आली पाहिजे? बाहेर. ठीक आहे. समजा तुम्ही या बॉडीला वर फेकण्यासाठी 10 मीटर पर सेकंदाने फेकलं तर कदाचित ही बॉडी इथपर्यंत जाईल, पण फील्डच्या बाहेर गेली का? नाही. परत कुठे येईल? खाली. फील्डच्या बाहेर जेव्हा जाईल तेव्हा त्या स्पीडला आपण म्हणू एस्केप व्हेलॉसिटी, किंवा त्या व्हेलॉसिटीला आपण म्हणू एस्केप व्हेलॉसिटी. मग आपण व्हेलॉसिटी वाढवली, समजा 11.2 मीटर पर सेकंद बॉडीला फेकलं आणि निदर्शनात आलं की ही बॉडी या ठिकाणी या ग्रॅव्हिटेशनल फील्डला काय केलेलं आहे? या बॉडीनं जस्ट क्रॉस केलेलं आहे. ठीक आहे, जस्ट क्रॉस द ग्रॅव्हिटेशनल फील्ड. तर या मला सांगा, याच्यापेक्षा जास्त फील्ड समजा त्या ठिकाणी व्हेलॉसिटी दिली, समजा 11 ऐवजी 12 दिली, तर बॉडी बाहेर जाणार नाही का? जाईल. 10 दिली तर जाईल का? नाही जाणार, इथपर्यंतच जाईल. 11.2 दिल्यावर इथपर्यंत जाईल. मग कमीत कमी किती व्हेलॉसिटी द्यावी लागेल जेणेकरून ही बॉडी किंवा हा सॅटेलाइट ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या जस्ट बाहेर जाईल, जस्ट क्रॉस करेल. तर त्या दिलेल्या स्पीडला किंवा व्हेलॉसिटीला आपण काय म्हणू? एस्केप व्हेलॉसिटी. मग ही एस्केप व्हेलॉसिटी मॅक्झिमम आहे या मिनिमम आहे? नेमकं काय आहे? कमीत कमी एवढी आपल्याला द्यावी लागेल, म्हणजे ही झाली मिनिमम व्हेलॉसिटी. कमीत कमी एवढी तरी द्यावी लागेल. म्हणून डेफिनेशन मध्ये आपण काय सांगतो? द मिनिमम व्हेलॉसिटी given to the satellite so that satellite, or we can say body, just cross the gravitational field, just crosses the gravitational field. I cross gravitational field. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो? इट्स कॉल्ड एज एस्केप व्हेलॉसिटी. बघा, कमीत कमी एवढी द्यावी लागेल. फॉर एक्झाम्पल सांगतो मी, याच्यापेक्षा कमी दिली तर कदाचित ही बॉडी ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाणार नाही. कमीत कमी एवढी दिली तर ही बॉडी कुठे जाईल? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर जाईल. याच्यापेक्षा जास्त दिली तरी चालेल. ह्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड जरी दिली, जास्त व्हेलॉसिटीने जरी तुम्ही बॉडी फेकली तरी बाहेर जाईल. पण जास्तीच्या व्हेलॉसिटीने आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणू का? नाही. मग कोणाला म्हणायचं? कमीत कमी या व्हेलॉसिटीला, जेणेकरून बॉडीनं जस्ट क्रॉस केलं पाहिजे. कसं क्रॉस केलं पाहिजे? जस्ट क्रॉस केलं पाहिजे ग्रॅव्हिटेशनल फील्डला. तेव्हा त्या मिनिमम व्हेलॉसिटीला आपण म्हणू एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. मग आता ही व्हेलॉसिटी बॉडीला द्यायची, म्हणजे ही बॉडी फेकायची, म्हणजे या बॉडीला काय द्यावी लागेल? एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर फेकण्यासाठी बॉडीला दिलेल्या एनर्जीला आपण म्हणतो बाइंडिंग एनर्जी. काय म्हणतो? बाइंडिंग एनर्जी. ही बाइंडिंग एनर्जी जी दिलेली आहे ती कोणत्या स्वरूपात दिली आपण? तर दिली कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात. टू एस्केप द सॅटेलाइट आपण काय म्हणतो? टू एस्केप द सॅटेलाइट from gravitational field, to escape the satellite from gravitational field, given binding energy is the form of kinetic energy, is in the form of, कोणत्या फॉर्म मध्ये येते दिलेली एनर्जी? मग कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तुम्ही एनर्जी देता, पण त्या एनर्जी दिल्यामुळे ही बॉडी कशामध्ये आली? मोशन मध्ये. बॉडी मोशन मध्ये आली म्हणजे तुम्ही दिलेली एनर्जी
कोणत्या स्वरूपात दिलेली आहे? कायनेटिक एनर्जी स्वरूपात, कारण ती बॉडी कशामध्ये आली? मोशन मध्ये आली. म्हणजे आपण दिलेली एनर्जी बाइंडिंग एनर्जी केव्हा म्हणतो आपण? जेव्हा बॉडीने ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर गेली, म्हणजे एस्केप केलं, तेव्हा दिलेली बाइंडिंग एनर्जी म्हणजे बाइंडिंग एनर्जी. ही कोणत्या स्वरूपात दिली? तर कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात. कसं कळालं? तर बॉडीला व्हेलॉसिटी मिळाली. ठीक आहे. आणि म्हणून कायनेटिक एनर्जी बरोबर आपण म्हणतो बाइंडिंग एनर्जी. ठीक आहे. आपण दुसऱ्या पद्धतीने सांगू शकतो अजून. पण कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला 1/2 mv. आता या स्पीडमुळे बॉडी काय झाली? एस्केप झाली, म्हणून 1/2 mv². बाइंडिंग एनर्जी काय आहे? तर कॅपिटल जी कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर. एम कॅन्सल, 2 तिकडे जाईल, v² 2g कॅपिटल एम अपॉन आर. मग व्हीई बरोबर काय येईल? मग वर्गमुळामध्ये 2g कॅपिटल एम अपॉन आर. काय झाली? ही एस्केप व्हेलॉसिटी ऑफ द सॅटेलाइट. ठीक आहे. याही प्रकारे आपण काढू शकतो. अजून दुसरं काय आहे? ठीक. अजून दुसऱ्या पद्धतीने कसं काढू शकतो आपण? ही पद्धत आहे, तुम्ही त्या ठिकाणी पॉज करून लिहून घेऊ शकता. ठीक आहे. दिस इज एस्केप व्हेलॉसिटी फॉर एनी बॉडी और सॅटेलाइट विच इज ऑन द सरफेस ऑफ अर्थ और एनी प्लॅनेट. अर्थवर असेल किंवा प्लॅनेटवर असेल, कुठेही असताना एखाद्या बॉडीला एस्केप करण्यासाठी आवश्यक असणारी ही एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. पॉज करून लिहून घ्या. दुसरी वे काय आहे? आणि दुसरा वे हा आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी मदत करेल. आता दुसरा वे दुसरी पण मेथड किंवा दुसरा वे काय आहे? तर बघा, आपल्याला सॅटेलाइटला एस्केप करायचंय, म्हणजे सॅटेलाइटला कुठे नेऊन पोहोचायचंय? जिथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 आहे. आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 कुठं आहे? इन्फिनिटीला. म्हणजे बॉडीलाही कुठे नेऊन पोहोचावे लागेल? इन्फिनिटीला. लक्षात सगळ्यांच्या है ना? सो या बॉडीला एस्केप करायचंय कुठून? ग्रॅव्हिटेशनल फील्ड पासून. म्हणजे कुठं नेऊन पोहोचायचंय? ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे? 0 आहे. लक्षात येईल सगळ्यांच्या? म्हणजे बॉडीला नेऊन पोहोचवायचंय कुठं? अशा ठिकाणी ज्या ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती आहे? 0. म्हणजे ती बॉडी कुठं गेली? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. है ना? सो टू एस्केप द बॉडी, टू एस्केप द बॉडी और सॅटेलाइट from gravitational field, है ना? To escape the body from gravitational field, then body through, ठीक है, body through at infinity, है ना? कुठे नेऊन फेका? इन्फिनिटीला. बिकॉज at infinity gravitational field is 0. बॉडीला अशा ठिकाणी नेऊन पोहोचायचंय की जिथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड किती असणार आहे? 0. तेव्हाच ते ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या पुढे गेली बाहेर. पण ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0 कुठं आहे? ऍट इन्फिनिटीला. म्हणजे या सॅटेलाइटला तुम्हाला फेकायचं कुठं फेकायचंय? इन्फिनिटीला. लक्षात? इन्फिनिटीला पोहोचले पाहिजे. ठीक आहे. मग तेव्हा आपण म्हणू शकतो की ही बॉडी किंवा हा सॅटेलाइट कुठं पोहोचला? ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर. ठीक आहे. तर बघा आता मग इन्फिनिटीला ग्रॅव्हिटेशनल फील्ड 0, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल 0, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी पण 0. इथे पोहोचली. इथे गेल्यानंतर ती बॉडी थांबली काय मोशन मध्ये? पण ती बॉडी थांबलेलीच असली पाहिजे. म्हणजे इथे असल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी फायनल किती येणार आहे? 0. इथे असल्यानंतर त्याची फायनल पोटेन्शियल एनर्जी किती येणार आहे? 0. ठीक आहे. इन्फिनिटीला इनिशियली बघा. आणि म्हणून आपण या ठिकाणी काय करतो? युजिंग लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी
the kinetic potential energy initial plus kinetic energy initial is equal to potential energy final plus potential kinetic energy final. आता ही सॅटेलाइट इनिशियली कुठे होता? ऑन द सरफेस, ऑन दी सरफेस. फायनल पोझिशनला कुठे आहे? इन्फिनिटीला. कसं कळालं? कारण आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर सॅटेलाइटला किंवा बॉडीला फेकायचंय आणि ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर फेकणं म्हणजे इन्फिनिटीला फेकणं, कारण जिथं ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय आहे? 0. ठीक आहे, इन्फिनिटीला फेकायचं. आणि मग पोटेन्शियल एनर्जी इनिशियली सरफेसवर किती असणार? या सॅटेलाइटचा समजा मास स्मॉल एम आहे, अर्थचं मास किंवा प्लॅनेटचं मास कॅपिटल एम आहे, त्याची पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे? तर ती असणार आहे -g कॅपिटल एम इंटू स्मॉल एम अपॉन आर. कायनेटिक एनर्जी किती असणार आहे? कितीच्या स्पीडने फेकायचं आहे? या बॉडीला फेकायचं आहे ve या स्पीडनं, म्हणजे किती असणार आहे? 1/2 mv चा स्क्वेअर. फायनल पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती आहे? 0. कायनेटिक एनर्जी फायनल पोझिशनला किती आहे? तर वेलॉसिटी 0. तिथे गेल्यानंतर बॉडी थांबलेली आहे, म्हणजे वेलॉसिटी 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी पण 0. मायनस वाली टर्म तिकडे गेल्यावर काय येईल? प्लस म्हणजे 1/2 mv स्क्वेअर इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M इंटू स्मॉल m अपॉन r. यामध्ये हा m आणि m काय होईल? कॅन्सल. हा 2 इकडे डिवाइडचा मल्टिप्लायला जाईल ve स्क्वेअर 2 कॅपिटल G कॅपिटल M अपॉन r. मग ve इज इक्वल टू किती येईल? तर वर्गमूळामध्ये 2gm अपॉन r. ठीक आहे. तर या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजे. या सर्वांच्या किमती जर तुम्ही ठेवल्या, समजा ग्रॅव्हिटेशनल एस्केप वेलॉसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. आता ही एस्केप वेलॉसिटी सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड आहे का? नाही. मग कोणावर डिपेंड आहे? इट इज डिपेंड्स ऑन ve is depends on mass of planet or radius of planet. कोणावर डिपेंड नाही आहे? मास ऑफ सॅटेलाइट वर ही डिपेंड नाही आहे. डज नॉट डिपेंड ऑन does not depends on mass of satellite. लक्षात घ्या. एवढं पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, लिहून घेतलं. तर बघा आता जर समजा जी ची आणि मास ऑफ अर्थ आणि रेडियस जर किमती लिहिली, बघा जी किती आहे? 6.67 इंटू 10⁻⁻11. ठीक आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. ओके. मास ऑफ समजा आता अर्थ साठी घेतलं आणि ही रेडियस ऑफ अर्थ साठी घेतलं. तो मास ऑफ अर्थ किती आहे? 6400 किलोमीटर. ठीक आहे. अँड मास ऑफ अर्थ किती आहे? आणि बघा रेडियस ऑफ अर्थ 6400 किलोमीटर. मास ऑफ अर्थ अप्रॉक्सिमेटली 6 × 10⁻24 kg अप्रॉक्सिमेटली घेतले. ह्या सर्व किमती जर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्या तर आपल्याला ve एस्केप वेलॉसिटी ऑफ अ बॉडी ऑफ सॅटेलाइट ऑन द सरफेस ऑफ अर्थ वर किती येईल? 11.2 किलोमीटर पर सेकंड. ठीक. किंवा और मध्ये आपण चेंजेस करू शकतो. एस्केप वेलॉसिटी इन द फॉर्म ऑफ g, ve इन द फॉर्म ऑफ g. आता या ठिकाणी बघा g इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे? g कॅपिटल M अपॉन r स्क्वेअर. मग देयरफॉर gm बरोबर काय येणार आहे? g इंटू r स्क्वेअर. ठीक आहे.
जीएमच्या जागेवर तुम्ही ही किंमत ठेवून द्या. काय ना देअरफॉर एस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2 जीएमच्या जागेवर जी इंटू आर स्क्वेअर डिवायडेड बाय आर. हा आर आणि यातलं एक कॅन्सल होईल. एस्केप व्हेलॉसिटी बरोबर 2 आर. परत तुम्ही आर ची किंमत या ठिकाणी जर ठेवली किती ठेवू शकता आर. सो आर इज इक्वल टू 6400 किलोमीटर आणि जी ठेवा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही किंमत ठेवा. आपल्याला परत कॅल्क्युलेशन केल्यानंतर एस्केप व्हेलॉसिटी मिळेल. किती मिळेल. सो दॅट इज इक्वल टू 11.2 किलोमीटर पर सेकंड. पण कुठून कोणत्या ठिकाणावरून तर ती भेटेल ऑन द सरफेस ऑफ अर्थ इन दिस वे. The escape velocity on the surface of earth is equal to 11.2 किलोमीटर पर सेकंड. आता याच्यावर वेगवेगळे आपण न्यूमेरिकल स्टडी करूया. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एस्केप व्हेलॉसिटी नेमकं काय आहे. ठीक आहे. पोज करून एवढं लिहून घ्या. बघा हे न्यूमेरिकल 2016 नीट फेज सेकंड मध्ये विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता यामध्ये आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढायची आहे. याचे आता एस्केप व्हेलॉसिटी काढायची म्हटल्यानंतर एस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे. दॅट इज 2 कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. ओके. पण एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला नेमकं काय विचारलंय तर रेशिओ ऑफ एस्केप व्हेलॉसिटी ॲट अर्थ व्हीई टू द एस्केप व्हेलॉसिटी ॲट द प्लॅनेट. ठीक आहे. आता ही अर्थ दिलेली आहे आणि दुसरा काय आहे समजा प्लॅनेट आणि काय आहे अर्थ. आता त्या ठिकाणी पहा अर्थची एस्केप व्हेलॉसिटी काय मानली समजा व्हीपी. ओके. हुज रेडियस अँड विंग डेन्सिटी आर ट्वाइस ॲज दॅट ऑफ अर्थ. म्हणजे अर्थची रेडियस जर आर असेल आणि याची डेन्सिटी जर रो असेल तर प्लॅनेटची रेडियस किती असणार आर पी है ना आणि डेन्सिटी किती असणार रो पी आणि हे आर पी डबल असणार कोणाच्या अर्थपेक्षा. काय तरी त्यांनी प्लॅनेटची रेडियस अर्थपेक्षा डबल आणि प्लॅनेटची डेन्सिटी अर्थपेक्षा डबल लक्षात असू द्या. ठीक आहे. आता बघा फॉर्म्युला डेन्सिटी मध्ये कन्वर्ट करा. मग आता डेन्सिटीचा फॉर्म्युला कसा कन्वर्ट करणार. आता इथं मास आहे आपल्याला माहिती आहे डेन्सिटी बरोबर मास अपॉन व्हॉल्यूम. मास बरोबर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मासच्या जागेवर ठेवा डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. सो त्या ठिकाणी काय येईल मग देअरफॉर 2g मासच्या जागेवर रो इंटू व्ही अपॉन आर. आता व्हॉल्यूम काय फॉर्म्युला व्हॉल्यूमचा अर्थ और प्लॅनेट इट इज अ स्फिअर आणि स्फिअरचं व्हॉल्यूम काय तर ते आहे 2g जशा तसं रो अपॉन आर. ते काय तर 4/3 पाय आर क्यूब. लक्षात घ्या. हा आर आणि यातला हा काय होईल कॅन्सल. किती उरल 2 उरल. ओके. म्हणजे शेवटी काय येणार तर असं 4 दोन्ही 8 8 डिवायडेड बाय 3 जी रो हा पाय आणि आर चा स्क्वेअर आहे त्याचा स्क्वेअर रूट काढत किती येणार आर बाहेर येईल म्हणजे आर आउटसाइड येईल. ठीक आहे. अशा प्रकारे फॉर्म्युला आहे. ओके. ही झाली एस्केप व्हेलॉसिटी. मग याच्यामध्ये कोण कोण कॉन्स्टंट आहे. आता रो व्हेरिएबल आहे जी कॉन्स्टंट आहे पाय कॉन्स्टंट 8/3 कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो एस्केप व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर अँड अंडर रूट रो. ठीक आहे. मग आता दिस एस्केप व्हेलॉसिटी अर्थसाठी प्लॅनेटसाठी ही रेडियस पण अर्थची घ्या डेन्सिटी पण अर्थची. आता प्लॅनेटसाठी काय येणार मग रेडियस ऑफ प्लॅनेट अँड डेन्सिटी ऑफ प्लॅनेट. ठीक आहे. मग यांचा रेशो किती येईल तर यांचा रेशो बघा व्हीई अपॉन व्हीपी. ठीक आहे. म्हणून आर अपॉन आर पी इंटू रो दोघांना स्क्वेअर रूट कॉमन येते रो पी. दॅट्स इट. किमती ठेवा. ठीक आहे. यांच्या जर किमती ठेवल्या तर काय येईल बरं आन्सर. ठीक आहे. एवढं पॉज करून घ्या. यांच्या जर किमती ठेवल्या तर आन्सर काय येईल पहा. तर आन्सर येईल व्हीई अपॉन व्हीपी इज इक्वल टू आर पीच्या जागेवर काय 2r. सो आर अपॉन 2r इंटू
रो आणि रो पीच्या जागेवर काय आहे तर 2 रो 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 कॅन्सल आर आर कॅन्सल म्हणजे आलं 1/2 अंडर रूट 2. सो दिस इज व्हीई अपॉन व्हीपी. वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले असतील रेशोचे, तुम्हाला हे करेक्ट त्या ठिकाणी लिहायचे. ठीक आहे. एक्झाम मध्ये त्यांनी ऑप्शन पण दिलेले आहेत. ठीक आहे, मी ऑप्शन लिहिले नाही पण ऑप्शन पण तुम्हाला दिलेले असतील. सो काय रेशो मग 1/2 अंडर रूट 2. ठीक आहे. तर एवढं लक्षात ठेवा कशा प्रकारे तुम्हाला सोल्युशन करायचं आहे हे. याच्यामध्ये मॅथमॅटिकल कन्सेप्ट हे तुम्हाला आल्या पाहिजेत. ठीक आहे. पॉज करून एवढं लिहून घ्या. बघा याचे ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. ए दिलेला आहे 1:4, बी दिलेला आहे 1:2, सी दिलेला आहे 1:√2 आणि डी दिलेला आहे 1:2 अंडर रूट 2. ठीक आहे. सो विच ऑप्शन इज करेक्ट? ऑप्शन डी इज करेक्ट. ठीक आहे. लिहून घ्या. तर बघा आता या न्यूमेरिकल मध्ये द एस्केप वेलोसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ इज 11.2 किलोमीटर पर सेकंद. आता मला सांगा एस्केप वेलोसिटी फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ काय आहे तर ती आहे अंडर रूट मध्ये 2 × g × r आणि ची किंमत दिली 11.2 किलोमीटर पर सेकंद. ओके. आता प्लॅनेटवर जर तुम्हाला काढायचे असेल तर फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? हाच. फक्त रेडियस प्लॅनेटची येईल आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू प्लॅनेटची येईल. आता g ऑफ प्लॅनेट इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ g ऑफ अर्थ. ठीक आहे. म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट प्लॅनेट इज इक्वल टू 3 times of the acceleration due to gravity on the earth आणि radius of planet is 3 times of the radius of earth. That's it. पुट करा या ठिकाणी. म्हणून काय येऊ शकते किमती मग? So therefore radius of here escape velocity of planet is equal to under root 2 × 3 times of g त्यानंतर रेडियस किती येणार 3 times of r. मग या ठिकाणी कसं लिहू शकतो आपण 3 × 3 9 2gr 9 चा स्क्वेअर रूट किती येणार 3 अंडर रूट मध्ये काय येणार 2gr आणि याची किंमत किती आहे तर त्याची आहे किंमत 11.2. ठीक आहे. म्हणजे त्या ठिकाणी आन्सर किती येणार ते 33.6 किलोमीटर पर सेकंद. दिस इज द एस्केप वेलोसिटी ऑन द प्लॅनेट. लक्षात राहायचं. सो विच ऑप्शन इज करेक्ट? So option C is correct. 33.6 kilometer per second. ठीक है. Write down this. Yeah. This is a example and it is a homework for you. Its answer is option B is correct. कोणाकोणाचा आन्सर बी येत आहे? कोणाकोणाचा आन्सर हे करेक्ट येत आहे? यांनी त्या ठिकाणी सर्वांनी मला कमेंट करून कळवा. हे होमवर्क सेम पाठीमागचा जो याच्या आधीचा जो न्यूमेरिकल आहे त्यासारखाच आहे. ठीक आहे. तर मला याचा आन्सर तुम्ही कोणाकोणाचं बरोबर येते ते कमेंट करा. ज्यांना नाही जमलं त्या ठिकाणी ते पर्सनली मला त्या ठिकाणी विचारू शकता. ठीक आहे. लिहून घ्या. See this example. The escape velocity of a satellite which is at height h is equal to r. म्हणजे या ठिकाणी हा सॅटेलाइट आहे जो किती हाईट वर आहे सरफेस पासून r एवढ्या हाईट वर इथं आणि इथून त्याची काय काढायची आपल्याला एस्केप वेलोसिटी which is at the height h is equal to r from the surface of earth इथून काढायची आहे. ओके. इथून त्याला फेकला आपण कुठे फेकणार समजा इन्फिनिटीला. ज्या इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी किती आहे 0. ठीक. आणि त्याची वेलोसिटी पण किती असणार इन्फिनिटीला 0. इथून त्या ठिकाणी कितीच्या स्पीडने फेकायचं आहे व्हीई आणि इथली इनिशियल वेलोसिटी इनिशियल पोटेन्शियल एनर्जी काढायची आहे. ठीक आहे. मग आपण काय करतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या कन्सेप्ट नुसार आपण काय सांगू शकतो पहा. इनिशियल पोटेन्शियल एनर्जी प्लस इनिशियल कायनेटिक एनर्जी बरोबर फायनल पोटेन्शियल एनर्जी प्लस फायनल कायनेटिक एनर्जी है ना. पण इन्फिनिटीला जाऊन बॉडी थांबलेली आहे म्हणून वेलोसिटी 0 म्हणून कायनेटिक एनर्जी पण फायनली 0. इन्फिनिटीला पोटेन्शियल एनर्जी पण काय असते 0 मध्ये ही 0 ही पण 0. इनिशियली या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती असणार तर ती असेल जी कॅपिटल ए मायनस मध्ये इंटू स्मॉल एम. ठीक आहे. अपॉन इथून इथपर्यंत सेंटर पर्यंतचं अंतर हे r आणि हे r अधिक r 2r प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियली किती असणार 1/2
एम व्ही ईचा स्क्वेअर. ठीक. मायनस टर्म पलीकडे जाईल किती येईल मग 1/2 एम व्ही स्क्वेअर. मायनस पलीकडे गेला काय होईल मग प्लस. मग एम एम काय होईल मग कॅन्सल. ठीक आहे. आणि हा 2 आणि हा 2 पण काय होईल कॅन्सल. काय होईल मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आन्सर येतं कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर. ठीक आहे. मग व्हीई बरोबर किती येणार व्हीई किंवा ऍट हाईट याच्यावर आहे म्हणून व्हीई डॅश म्हणून आपण चालतंय. ठीक आहे. व्ही डॅश म्हणून व्ही डॅश किती येणार मग वर्गमूळामध्ये स्क्वेअर रूट मध्ये अंडर रूट जी कॅपिटल एम अपॉन आर. आणि जर का समजा सॅटेलाइट त्या ठिकाणी सरफेसवर असतात तर इथली एस्केप व्हेलॉसिटी किती असती तर ती असती 11.2 किलोमीटर पर सेकंड. आणि त्याचा फॉर्म्युला जर आपण बघितला तर तो काय येतो तो अंडर रूट 2gm अपॉन आर. या दोघांचा जर आपण रेशो केला तर तो काय मिळेल बरं तर तो मिळेल व्हीई डॅश अपॉन व्हीई म्हणजेच gm अपॉन आर अपॉन अंडर रूट 2gm अपॉन आर. gm आर कॅन्सल उरलं काय 1 अपॉन अंडर रूट 2. सो व्हीई डॅश बरोबर व्हीई अपॉन अंडर रूट 2. ठीक आहे. and VE that is escape velocity on the surface of earth is equal to किती आहे 11.2. ठीक आहे अपॉन अंडर रूट 2 1 बाय अंडर रूट 2 1 अपॉन अंडर रूट 2 ची जर किंमत आपण बघितली इथे 0.707 या ठिकाणी ठेवून द्या. एस्केप व्हेलॉसिटी आपल्याला मिळेल 11.2 into 0.707 and याचं जर सोल्युशन तुम्ही केलं तर ते अप्रॉक्सिमेटली त्या ठिकाणी आपल्याला भेटेल 7.9. ठीक आहे 7.9 किलोमीटर पर सेकंड. सो विच ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे. तर पॉज करून एवढी माहिती इन्फॉर्मेशन लिहून घ्या. ठीक आहे येते सगळ्यांना राईट. तर बघा आता एक सेकंड न्यूमरिकल. हे एक मास m1 हे एक बॉडी आहे ही दुसरी एक बॉडी आहे किंवा प्लॅनेट म्हणून आपण m2 आणि इथं एक या ठिकाणी इथून r1 अंतरावर किंवा यांच्या अगदी मिड पॉइंटला. ठीक आहे इकडून r1 एवढ्या अंतरावर आणि इथून r2 एवढ्या अंतरावर एक मास आहे आणि याची तुम्हाला काय काढायची आहे तर एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे याला कुठं फेकायचं तुम्हाला इन्फिनिटीला. तर त्याची एस्केप व्हेलॉसिटी किती आहे तर एस्केप व्हेलॉसिटी काढण्यासाठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे तर पोटेन्शियल एनर्जी इनिशियल प्लस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी फायनल प्लस कायनेटिक एनर्जी फायनल. आता इन्फिनिटीला ह्या दोन्हीची किमती किती होतात मग 0. पण पोटेन्शियल एनर्जी या बॉडीची या m1 मुळे किती असेल मायनस जी m1 into m अपॉन r1. ठीक आहे m2 मुळे किती असेल मायनस जी m2 into m अपॉन r2. ठीक आहे. आणि जी फेकण्यासाठी याची कायनेटिक एनर्जी किती असेल तर 1/2 mv स्क्वेअर. आणि फायनली पोटेन्शियल एनर्जी किती 0 कायनेटिक एनर्जी पण 0. तुम्हाला ही किंमत काढायची आहे मायनस वाली कर जाईल 1/2 mv स्क्वेअर प्लस m1 into m. म्हणजे बघा याची जी पोटेन्शियल एनर्जी m1 मुळे पण आहे आणि m2 मुळे पण आहे म्हणजे दोघांमुळे या ठिकाणी जी काय काढली पोटेन्शियल एनर्जी. हा जर तुम्हाला सिस्टीमची पाहिजे असती तर मग आपण काय केलं असतं या दोघांची काढली असती परत या दोघांची आणि नंतर या दोघांची. सिस्टीमची पाहिजे का नाही कोणाची पाहिजे m ची. ठीक आहे या m ची मध्ये ठेवलेल्या बॉडीची आणि म्हणून त्याची आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे करू शकतो. याची पोटेन्शियल एनर्जी m1 मुळे m ची पोटेन्शियल एनर्जी m2 मुळे मायनस ची टर्म पलकडे जाईल आणि हा m काय होईल कॅन्सल हा 2 तिकडे जाईल आणि आपल्याला जो भेटेल आन्सर ते काय भेटेल VE इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2 हे 2 प्लॅन रूट मध्ये. ठीक आहे काय भेटेल मग फायनली G कॅपिटल M1. आता G पण कॉमन भेटेल सो G कॉमन. सो M1 अपॉन R1 प्लस M2 अपॉन R2. ठीक आहे इथं पर्यंत लक्षात नसून आले कदाचित परत सांगतो. काय करणार आपण ही 2 तिकडे एस्केप व्हेलॉसिटी
दिस इज इक्वल टू 2 मल्टिप्लायला जाईल, हा जी कॉमन येईल, इकडे कोण उरेल मग m1 अपॉन r1 प्लस इथे कोण होणार m2 अपॉन r2. ठीक आहे. v पाहिजे मग हे फक्त फॉर्म्युलात येईल, म्हणजे कसं येणार ve इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2g m1 अपॉन r1 प्लस m2 अपॉन r2. दॅट्स इट. दिस इज आन्सर. लक्षात राहील सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे न्यूमेरिकल्स आले तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे. हो तुम्हाला ते जमतील. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि तुम्ही स्वतः या प्रकारचे न्यूमेरिकल स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. मी असे कितीही न्यूमेरिकल घेतले आणि तुम्ही जर प्रॅक्टिस केली नाही तर त्याचं त्या ठिकाणी मूल्यांकन 0 होईल. आणि व्हिडिओ बघतानाही तुम्हाला त्या ठिकाणी पेन आणि नोटबुक घेऊनच बसायचे, कॉन्सन्ट्रेशन व्हिडिओ बघायचा आहे. ठीक आहे. कारण तुम्ही फिजिक्स शिकता आहात, त्यामुळे लक्षपूर्वक कॉन्सन्ट्रेशन हे तुम्हाला करायचं आहे आणि याच्या आधारावर तुम्हाला न्यूमेरिकल स्वतः सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. ऑल द बेस्ट. थांबूया.